किवळा येथे श्री जगदंबा पेट्रोलियमचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न। किवळा येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या श्री जगदंबा पेट्रोलियम या इंधन पंपाचा भव्य शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। हा शुभारंभ संस्थेचे संचालक श्री विपिन लक्ष्मण जाधव, श्री साईनाथ वालाजी पवार, श्री सुधाकर रावसाहेब राठोड, श्री धोंडीबा मोनाजी वाटोळे आणि श्री अरविंद लक्ष्मण राठोड यांच्या उपस्थितीत तसेच आईवडिलांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री अंकिता शुक्ला सर, श्री प्रेरित पांडेय सर आणि श्री योगेश अटारडे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। शुभारंभानिमित्त परिसरातील नागरिक, मान्यवर, व्यापारी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या। उपस्थित मान्यवरांनी संचालक मंडळाचे अभिनंदन करत व्यवसाय उत्तरोत्तर प्रगतीपथावर जावो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या। कार्यक्रमानंतर उपस्थितांचे आभार मानण्यात आले असून सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। नवीन पेट्रोलियम केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह इंधन सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। शासनमान्य न्यूज लाईव्हसाठी संपादक संजय नळेकर। बिदर हायवे रोडवर श्री जगदंबा पेट्रोल पंपचा आज उद्घाटन झालेले आहे। आज तुम्ही या उद्घाटनाचे मालक आहात, काय संदेश द्याल जनतेला, काय आवाहन कराल? सर्वप्रथम नमस्कार। सर्व जनतेच्या आग्रहाखातर श्री जगदंबा पेट्रोलियम किवळा या ठिकाणी आपण नवीन पेट्रोल पंपचा शुभारंभ केलेला आहे। तरी शुद्ध पेट्रोल व डिझेल सर्व जनतेसाठी उपलब्ध केले आपण। तरी सर्व जनतेने, आजूबाजूच्या सर्व खेड्यातली लोकांनी, माता माऊली जनतेने, सर्व मायबाप जनतेने श्री जगदंबा पेट्रोलियम या पंपाला सहकार्य करावे। सर्व आजूबाजू खेड्यापाड्यातील लोक यावे ही विनंती आहे। आणि आपण लगेच दुसरा प्लांट सीएनजीचा करणार आहात। आज पेट्रोल पंप पेट्रोल हे वाढतंय, महागाईच्या लक्षात घेता आपण सीएनजी पण एक सुरुवात केली आहे। सीएनजी केव्हा आपण लगेच म्हणजे केव्हा उद्घाटन करणार आहात त्याचं पण? दिवाळीच्या नंतर सर, लगेच दिवाळीपर्यंत होऊन जाते। श्री जगदंबा पेट्रोलियमचे मालक साईनाथ बालाजी पवार, उमरा ग्रामपंचायत सरपंच व तसेच त्यांचे वडील बालाजी सीताराम पवार यांचे मालक आहेत। आणि मी आजपर्यंत पाहिलेलं आहे की बरेच ठिकाणी म्हणजे गुरु महाराजांना म्हणा किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाला म्हणा किंवा लोकप्रतिनिधीला, पण हे पहिलं पेट्रोल पंप असं वाटतं की आई वडिलांच्या आशीर्वादाने सुरुवात झाली, काय सांगा? हे सगळी मेहनत आई वडिलाचीच आहे ना, त्याच्यामुळे आई वडिलाच्या हाताने त्याच्यानंतर सीएनजी ला मोठा कार्यक्रम करून सर्व राजकीय नेत्यांना आपण बोलणार आहोत।